नमस्कार मंडळी, मी तेजू आणि आज मला जायचं होतं कॉलेजला सकाळी. त्याच्यामुळे सर्वात आधी सुरुवात केली स्वामींच्या पूजेने आणि 108 माळांचा मी जप करते तर तो केला आणि त्याच्यानंतर मग चहा ठेवला आणि तोपर्यंत चहा होऊस्तलक म्हटलं बॅग भरून घेते, कारण मग बॅगेत नंतर काही राहिलं ना मग परत दुसऱ्या वहीत लिहायचं, परत घरी आल्यावर दुसऱ्या वहीत लिहायचं. मग त्याच्यामुळे डबल काम होतं, म्हणून मग सगळं पॅक करून बरोबर घेतलं आणि त्याच्यानंतर मी निघाले कॉलेजला जाण्यासाठी. त्याच्या अगोदर वगैरे चहा वगैरे पिऊनच मी निघाले कॉलेजला. त्याच्यानंतर स्टॉपला आले आणि लगेच कॉलेजला सुद्धा पोहोचले. त्याच्यानंतर वर्गात लेक्चर्स वगैरे केले आणि त्याच्यानंतर बससुद्धा भेटली लवकरच आणि आज इतके जास्त लेक्चर्स नव्हते, त्याच्यामुळे लवकरच घरी आले आणि मला लगेचच घरून निघायचं होतं क्लासला जाण्यासाठी. जेवण करून मला निघायचं होतं लगेचच क्लासला आणि माझी मैत्रीणसुद्धा वाट बघत होती. सो तिच्यासाठी मग मी लगेच जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो जाण्यासाठी क्लासला. आता तिची क्लास वेगळी आणि माझी क्लास वेगळी. मग क्लासला पोहोचल्यावरती क्लास पण अटेंड केली आणि लगेचच मी निघाले घरी जाण्यासाठी. आणि मग इतकी जास्त भूक नव्हती आणि घरी आल्यावर फक्त मग चोकोसच खाल्ले आणि मला ना इतकी जास्त चोकोस आवडतात ना, आता मी रोज जरी खायचं म्हणलं ना मी खाईल. त्याच्यानंतर झोपून उठलं तेवढं बघते तर काय आई इथे माझं काम करत होती, म्हणजेच ती भांडे वगैरे घासत होती. मी घासत असते पण आईने घासून घेतले होते कारण मी झोपले होते. यार आपली आईच असते की जी आपलं दुःख समजू शकते आणि आपली मदत करते दरवेळेस. आणि त्याच्यानंतर म्हणलं चला आईची मदत मी तरी करते. आई करणार होती सुशीला, म्हणून म्हणलं चल मी तुला कापून वगैरे देते. आणि माझं काम असं साधं सोपं नसतं, कुठलंही काम करायचं म्हणलं ना माझा पसारा तर असतोच असतो. मग जेवढं काही पाहिजे होतं ना तेवढं सगळं घेतलं आणि मग कापून वगैरे चिरून आईला दिलं. आणि आम्ही ना कढीपत्ता पण आणला होता गावावरून, म्हणजे आईने आणि पप्पा आता मध्ये गावाला गेले होते ना तर त्यांनी कढीपत्ता आणला होता आणि आमच्या गावाकडे घर असल्यामुळे ना तिथं घराच्या समोरच कढीपत्त्याचं झाड होतं, ज्याला खूप कढीपत्ता आला होता. त्याच्यामुळे पप्पा आणि आईनी ना खूप सारं असं भरून आणले होते आणि आम्ही काही लोकांना सुद्धा दिले, कारण खूप जास्त आणले होते आणि खराब होईल म्हणून आम्ही देऊन टाकले होते थोडे आणि थोडेसे आम्ही घरी ठेवले होते. त्याच्यानंतर मग कापून वगैरे झाल्यावरती आईने मस्तपैकी सुशीला बनवला आणि मी मग गरमागरम खाल्ला आणि त्याच्यानंतर मग लगेचच कामं करायला लागले आणि पाणी भरलं आणि आईसाठी आणि माझ्यासाठी चहा ओतून घेतला आणि आईला चहा दिला आणि त्याच्यानंतर मी सुद्धा चहा पिला. आणि असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूया